खेरगावमध्ये 9 मीटरचा रस्ता 12 मीटर, 24 मीटरचे 2 रस्ते आणि HCMTRचं 30 मीटरचं आरक्षण पूर्णतः लोकवस्तीमध्ये पूर्णतः घरांवरून टाकल्यामुळे जवळपास 5000 कुटुंब म्हणजे 5000 घरं बाधित होत आहेत. नमस्कार, मी अविनाश चिलेकर, PCB टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पिंपरी चिंचवड शहर विकास आराखडा, जो सुधारित विकास आराखडा आता 14 मे रोजी जाहीर केलेला आहे, वेबसाईटवरती उपलब्ध आहे. या आराखड्यामध्ये प्रारूप आहे ते. या आराखड्या संदर्भामध्ये 60 दिवस तुम्हाला हरकती सूचना घेण्यासाठी मुदत आहे. फक्त ज्याचा जागा मालक आहेत तेच नाही, तर अन्य लोक सुद्धा या संदर्भामध्ये हरकती सूचना त्यांच्या काय असतील ते घेऊ शकतात. लेखी हरकत सूचना साध्या कागदावरती लिहून दिल्या तरी त्याची दखल घेतली जाते. विषय काय आहे की थेरगाव परिसरासंदर्भामध्ये तिथला जर नकाशा समोर आणला तर त्या नकाशामध्ये आपण थेरगावचा विकास संपूर्ण पाहिलेला आहे. हा थेरगाव जो परिसर आहे हा संपूर्ण प्राधिकरण संपादित क्षेत्रामध्ये, काही प्राधिकरण नियंत्रित क्षेत्रात, जे आता प्राधिकरण कंट्रोल झोन म्हणून होतं, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, त्याच्या संपादित आणि नियंत्रित असे 2 क्षेत्र होती. तर संपादित क्षेत्रातला जो भाग आहे तिथं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमण, कंट्रोल झोन मधली जी अतिक्रमण होती ती महापालिकेकडे केव्हाच वर्ग झालेली आहे. परंतु या भागामध्ये जो संपूर्ण विकास झालेला आहे, चाळी आहेत, छोटे छोटे रस्ते आहेत, दाट लोकवस्तीचा भाग आहे. आणि हा दाट लोकवस्तीचा भाग ज्यावेळेस पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण हे महापालिकेमध्ये वर्ग झाले, PMRD मध्ये वर्ग झालं, ज्यावेळेस प्राधिकरणाचं विलिनीकरण झालं किंवा विसर्जन झालं, त्यावेळेस जो संपूर्ण डेव्हलप झालेला भाग आहे तो आहे तसा महापालिकेमध्ये वर्ग करण्यात आला आणि मोकळ्या जागा ज्या आहेत त्या PMRD कडे गेल्या, निधी PMRD कडे गेला. थेरगाव परिसरामध्ये जो संपूर्ण परिसर आहे मूळचा प्राधिकरणाचा ॲक्वायरलँड मधला, परंतु आता महापालिकेकडे वर्ग झालेला संपूर्ण अतिक्रमण आहेत, अनधिकृत बांधकाम आहेत. ह्या सगळ्या बांधकामांवरती, दाट लोकवस्तीवरती हे रस्ते आणि HCMTR म्हणजे हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिट सिस्टम, तर HCMTR रूट हा त्याच्यावरती टाकल्यामुळे, त्या आरक्षणामुळे जवळपास 5000 घरं त्या टापूमध्ये बाधित होतात. नेमका कोणता तो भाग आहे, ती आरक्षणं कोणती आहेत याच्या संदर्भात फक्त मी आत्ता बोलणार आहे. हा फक्त त्या भागापुरता हा एपिसोड केलेला आहे, कारण अत्यंत गंभीर मुद्दा आहे. आरक्षण रस्ता टाकताना किंवा कोणतंही आरक्षण टाकताना शक्यतो हा विचार केला जातो की ती जागा मोकळी असायला पाहिजे. मोकळ्या जागेवरती आरक्षण टाकलं तर त्याचा ताबा घेणं सहज सोपं होतं, सुलभ होतं आणि ते आरक्षण नंतर विकसित करणं हे सोयीचं असतं. प्रत्यक्षामध्ये हा शहर विकास आराखडा तयार करताना अनेक भागामध्ये आपण जे पाहिलं तर ती आरक्षण टाकताना सरळ सरळ लोकवस्तीवरती टाकलेली आहेत. ज्या भागामध्ये बिल्डिंगचं परमिशन घेतलं त्या बिल्डिंगवरती सुद्धा आरक्षण आहे, रस्त्याचं आरक्षण आहे, अन्य पार्किंगचे आरक्षण आहेत. असे अनेक किस्से आहेत. आपण रोज एक चर्चा करणार आहोत या विषयावरती. आता विषय जो आहे तो थेरगावचा आहे. थेरगाव हा दाट लोकवस्तीचा भाग, खासदार श्रीरंग बारणे त्यांचं निवासस्थान तिथेच आहे. म्हणजे आपण बिर्ला हॉस्पिटल पासून जर डांगे चौकावरून पाहिला तो एक प्रशस्त मोठा रस्ता आहे, 80 फूट मोठा, 80 मीटरचा जो रस्ता आहे. आणि त्याचा उजवीकडे आणि डावीकडे जो भाग आहे हा संपूर्ण दाट लोकवस्तीचा भाग आहे. ह्या भागामध्ये म्हणजे महापालिकेने आता विकास आराखड्यात जे रस्ते टाकलेले आहेत, एका ठिकाणी 9 मीटरचा रस्ता 12 मीटर केलेला आहे. तो थोडक्यात सांगायचं झालं तर तो रस्ता आदित्य बिर्ला शेजारील दत्तनगरच्या बाजूने आहे. त्याची खरं तर गरजच नव्हती, 9 मीटरचा 12 मीटर करण्याची गरज नव्हती. कारण का, त्याला पर्यायी रस्ता हा नदीच्या बाजूने दुसरा 12 मीटरचा टाकलेला आहे. तो जो 12 मीटरचा रस्ता असताना हा 9 मीटरचा 12 मीटर करण्याची गरजच नव्हती, परंतु तो त्या ह्याच्यामध्ये केलेला आहे. त्याचा परिणाम असा झाला, त्या भागातली 400-500 घरं जी आहेत ती घरं त्याच्यामध्ये बाधित होत आहेत. 9 मीटरचा 12 मीटर केला, आपल्याला वाटतं फक्त 3 मीटरनी काय फरक पडणार आहे, पण तो तिथं फरक पडतोय. 24 मीटरचा जो नवीन रस्ता आहे, 24 मीटरचा तो रस्ता संपूर्णतः लोकवस्तीवरतून टाकलेला आहे. म्हणजे 24 मीटरचे असे 2 रस्ते आहेत, नव्याने टाकलेले आहेत. पण ते टाकताना किमान हा तर विचार करायला पाहिजे, मोकळी जागा असेल तिथूनच तो शक्यतो जायला पाहिजे होता, पण तसं नाहीये. 24 मीटरचा जो रस्ता आहे तो ज्या दाट लोकवस्तीमधून अक्षरशः घरांवर तो रस्ता टाकलेला आहे. 2 रस्ते आहेत असे. कोणते 2 रस्ते आहेत मी तुम्हाला त्याच्या साधारण कुठून कुठपर्यंत आणि कोणत्या परिसरातून आहे त्याच्यानुसार वाचून दाखवतोय. एक्झॅक्ट त्याचे सर्वे नंबर किंवा हे माझ्याकडे नाही आहेत, परंतु गुगल मॅपवरून आपण जर पाहिलं
तर त्याच्यावर तुम्हाला लक्षात येतं की आपलं घर ह्या रस्त्यामध्ये बाधित होतं की नाही. जर ते तुमच्या घरावरती आरक्षण असेल आणि ते जर पुढच्या विकास आराखड्यामध्ये कायम राहिलं तर या पुढच्या काळामध्ये ती घरं नियमित होणं कदापि शक्य नाही. उद्या समजा त्यांना वाटलं की आपल्याला या ठिकाणी हे घर पाडून नवीन बांधायचं आहे तर डीपी ओपिनियन येतं. डीपी ओपिनियनमध्ये स्पष्ट येणार की हा रस्त्याचा भाग आहे, तिथे परवानगी मिळणार नाही. उद्या बँकेचं कर्ज घ्यायचं झालं तर बँक सुद्धा ह्याला कर्ज देणार नाही. थोडक्यामध्ये अशा प्रकारे बाधित होणाऱ्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास सहन करावा लागतो. म्हणून आत्ताच हरकती सूचना या संदर्भामध्ये जर लोकांनी घेतल्या तर त्याची किमान दखल घेतली जाईल. आता हा 24 मीटरचे 2 रस्ते आहेत, ते कोणकोणते ते तुम्हाला मी सांगतो. 24 मीटरचा नवीन रस्ता टाकला तो सुद्धा संपूर्णतः घरांवरतून आहे. घरांवरती पुन्हा मी सांगतो, कारण ते बाधित होणारी घरं जी आहेत ना त्यांच्या वेदना माहिती आहेत. थेरगाव रहाटणी लिंक रोड पासून, थेरगाव रहाटणी लिंक रोड लक्षात घ्या, दगडू पाटील नगर पासून तो नूर मंजिल रोड, RMB सकील रोड, शहीद राजगुरू पथ असा हा संपूर्ण आडवा 24 मीटरचा एक रस्ता आहे. मी पुन्हा वाचून दाखवतो. 24 मीटरचा नवीन रस्ता जो टाकला आहे तो कसा आहे, तो थेरगाव रहाटणी लिंक रोड, दगडू पाटील नगर पासून तो नूर मंजिल रोड, RMB सर्कल, RMB शकील रोड, शहीद राजगुरू पथ असा हा संपूर्ण रस्ता आणि तो शेवटी औंध रावेत रस्त्याला जोडलेला आहे. हा 24 मीटरचा एक रस्ता आहे, पूर्णतः घरांवरून टाकलेला आहे. दुसरा 24 मीटरचा जो रस्ता आहे त्या रस्त्याचा परिसर तुम्हाला सांगतो. तो परिसर आहे पडवळ नगर, शिवतीर्थनगर, विश्वशांती कॉलनी, दत्तराज कॉलनी परिसर, हनुमान नगर परिसर पासून काळेवाडी फाटा BRT रोड पर्यंत आहे. किमान तिथे 2-1 घरं त्या ह्याच्यामध्ये बाधित होतात. म्हणजे अशा प्रकारचा तो दुसरा 24 मीटरचा रस्ता आहे. मी पुन्हा वाचून दाखवतो. दुसरा 24 मीटरचा रस्ता कोणता, पडवळ नगर, शिवतीर्थनगर, विश्वशांती कॉलनी, दत्तराज कॉलनी परिसर, हनुमान नगर परिसर पासून काळेवाडी फाटा BRT रोड पर्यंत हा दुसरा 24 मीटरचा रस्ता. म्हणजे 24 मीटरचे हे दोन्ही रस्ते पूर्णतः लोकवस्तीवरतून बांधलेल्या उंच उंच इमारती आहेत, 2-3 मजल्याची घरं आहेत, ज्याच्यावरून तो रस्ता टाकलेला आहे. तिसरा सगळ्यात मोठा प्रकार यातला आहे HCMTR, ज्याला पूर्वी आपण हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिट रूट म्हणजे थोडक्यात रिंग रेल्वे शहराला वेढा घालणारी. ते HCMTRचं आरक्षण जे आहे ते बिजलीनगर थोडक्यात भक्तिशक्तीपासून त्याची सुरुवात होते. भक्तिशक्तीपासून प्राधिकरणाच्या मधला भेळ चौकापासून त्या रस्त्याने मधोमध असं सरळ बिजलीनगरच्या तिथून तो रस्ता वळतो आणि पुढे तो थेरगावमध्ये येतो. आणि तिथून त्याची जी सुरुवात होते तो संपूर्ण थेरगाव परिसरातून जो जातो 2-3 किलोमीटरचा रस्ता आहे तो थेरगाव परिसरासाठी. तिथे बाधित होणाऱ्या ज्या कॉलन्या आहेत गेले 30 वर्षापासून ते आहे तसंच आहे. तो HCMTR कागदावरच आहे, अद्याप पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. ती होण्याची शक्यता फारच कमी दिसायला लागली, कारण ते अतिक्रमण सगळी त्याच्यामध्ये येतात. त्याच्यामुळे जागा ताब्यात मिळणं हा कठीण प्रकार आहे. तर HCMTRचं आरक्षण नेमकं कुठून सुरू होतं, पदमजी पेपर मिलला लागून पुढे श्रीकृष्ण कॉलनी परिसर, पवारनगर, थेरगाव रहाटणी लिंक रोड, क्रांतीवीर नगर, तुळजाई कॉलनी परिसर, साई कॉलनी परिसर, पवारनगर, बेलठिका नगर, नागोबारणे खाजगी शाळा, त्या शाळेच्या तिथून जाताना HCMTRने त्या शाळेवरून ते HCMTRचं आरक्षण असल्यामुळे शाळेचे सरळ 2 भाग झालेले आहेत. सुंदर कॉलनी परिसर, वृंदावन कॉलनी परिसर, अशोक सोसायटी परिसर, हनुमान नगर परिसर, पुढे संभाजीनगर परिसर पासून पुढे तो काळेवाडी फाटा रहाटणीकडे तो HCMTRचा मार्ग जातो. थोडक्यामध्ये ह्या 3-4 आरक्षणामध्ये म्हणजे एक 9 मीटरचा रस्ता 12 मीटर केला, 24 मीटरचे 2 नवीन रस्ते टाकलेत आणि HCMTRचं आरक्षण हे पाहिलं तर ह्याच्यामध्ये जवळपास 5000 घरं सरळ बाधित होतात. आता ह्या नागरिकांनी या विषयावरती शहर विकास आराखड्यामध्ये लेखी हरकती घेतल्या तर त्या संदर्भामध्ये त्याची कुठेतरी दखल घेतली जाते. हरकती सूचना तुमच्या ज्या काय असतील ते लेखी द्यायच्या असतात महापालिकेमध्ये नगरविकास विभागाकडे. त्याच्यानंतर त्याची सुनावणी होते. मग ते आरक्षण काढायचं की नाही काढायचं, ते लोकांसाठी हवं की नको या संदर्भात विचार होऊन पुढच्या रिपोर्टमध्ये ते येतं.
नंतर तो विकास आराखडा कायम केला जातो. पण तुम्ही आता काहीच हरकत सूचना काहीच घेतलं नाही, तुम्ही फक्त हातावर हात घालून बसलात आणि आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करू, त्याला तसा काही अर्थ राहत नाही. कायद्याच्या दृष्टिकोनातून हरकती सूचना ह्या आत्ता वेळेत घेणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं या परिसरातील जे नागरिक ज्यांची घरं बाधित होत असतील त्यांनी महापालिकेच्या वेबसाईटवर जाऊन पाहायचं. नगररचना विभागामध्ये शहर विकास आराखडा जो आहे त्याच्यात थेरगावचा नकाशा पाहायचा. नकाशा पाहिल्यावर HCMTRचं आरक्षण हे आपल्या घरावरून जात असेल तर त्यांनी हरकत सूचना ज्या काय असतील लेखी त्या ताबडतोब घ्यायला पाहिजेत. नंतर या विषयावरती बोलण्यामध्ये काही अर्थ नाही. केवळ जनजागृती लोकांची व्हावी आणि लोकांनी शहर विकास आराखड्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहभाग घ्यावा आणि फुल प्रूफ हा चांगला विकास आराखडा तयार व्हावा, हा आमचा त्याच्या मागचा शुद्ध हेतू आहे. ज्याच्यामध्ये कुठला राजकारणाचा किंवा काहीही भाग नाही. केवळ नागरिकांचं हित साधणं हा त्यातला हेतू आहे. मला वाटतं थेरगाव परिसरातील हे जे नागरिक आहेत आरक्षणाने बाधित होणारे ते आणि त्या परिसरातील आणि सामाजिक कार्यकर्ते, आजी माझे नगरसेवक, लोकप्रतिनिधी ज्यांना वाटतं की थेरगावचा विकास कशा पद्धतीने व्हायला पाहिजे ते ह्याच्यावरती जरूर लेखी हरकत सूचना घेतील. इतकंच बोलतो. धन्यवाद.